हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आहे अभ्यासरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार. आजच्या सेशनमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 5 महत्त्वपूर्ण न्यूज कव्हर करणार आहे, डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. त्यामध्ये पहिला आहे बाजार समित्यामध्ये राजकारण. लोकसत्ता पेपरमध्ये एक आर्टिकल आलेले आहे, त्या आर्टिकलमधील महत्त्वपूर्ण माहितीचं विश्लेषण या डिस्कशनमध्ये आपण करणार आहे. दुसरं म्हणजे प्रकाश सिंग बांदल यांचं वयाच्या 95 वर्षी निधन झालेले व्यक्तिविशेष या घटकांतर्गत एखाद्या व्यक्ती जर निधन झालं तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, म्हणून आपण त्यांच्याबद्दल देखील डिस्कशन करणार आहे. गुजरात राज्यामध्ये स्वागत नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला होता, त्या उपक्रमाला 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर स्वागत उपक्रमाबद्दल कंप्लीट माहिती या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहे. चौथा एक महत्त्वपूर्ण न्यूज म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस जो आहे केरळ राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आला आहे. तर केरळमधील वंदे भारत एक्सप्रेसबद्दल आणि कंप्लीट वंदे भारत एक्सप्रेसबद्दल माहिती घेणार आहे. आणि पाचवा एक इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहे, तो म्हणजे कोप इंडिया युद्ध सराव. चला तर मग जास्त विलंब न करता डिस्कशनला स्टार्ट करूया. तर आजच्या सेशनमधला पहिला महत्त्वपूर्ण न्यूज आपण डिस्कस करत आहे प्रकाश सिंग बांदल. हा जो न्यूज आपण डिस्कस करत आहे तो व्यक्ती विशेष या घटकांतर्गत आपण हा न्यूज कव्हर करत आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीचं जर निधन झालं तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, म्हणून आपण हा न्यूज कव्हर करत आहे. तर बघा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री, कोणता राजकीय पक्ष? शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे प्रकाश सिंह बांदल यांचं निधन झालेलं आहे. निधन कधी झालेलं आहे? अर्थात काल 25 एप्रिल 2023ला वयाच्या 95 वर्षी. आता तुम्ही हा डेट आणि कितव्या वर्षी निधन झालं हे लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही, कारण त्यावरती परीक्षेमध्ये आत्ता प्रश्न विचारत नाहीत. प्रिव्हियस इयरचं जर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केला त्यावरती डेटवरती पण प्रश्न विचारत होते. आता डेट आणि वय लक्षात नाही ठेवलं तर चालेल, फक्त इन्फॉर्मेशनचा पार्ट म्हणून मी या ठिकाणी कव्हर करत आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 मध्ये पंजाब राज्यातील भटिंडामधील अबुल खुराना या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. 1947 मध्ये त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केला ॲज अ सरपंच म्हणून. म्हणजे सुरुवातीचं पद कुठला होता त्यांचा? 1947 मधला सरपंच हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. नंतर पुढे जाऊन 1957 मध्ये सर्वप्रथम त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्यावरती एक रेकॉर्ड आहे मित्रांनो, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वृद्ध मुख्यमंत्री म्हणून कोण ओळखले जातात? अर्थात प्रकाश सिंग बांदल. 1970 मध्ये 43व्या वर्षी असताना ते पंजाबचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले आणि 2017 मध्ये 5व्यांदा मुख्यमंत्री पद भूषवत असताना ते सर्वात वयस्कर मुख्यमंत्री म्हणून देखील ओळखले जातात. त्यांचं वय किती होतं त्यावेळेस? 90 वर्ष वय होतं. ठीक आहे, म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात वृद्ध मुख्यमंत्री म्हणून प्रकाश सिंग बांदल ओळखले जातात. प्रकाश सिंग बांदल यांनी एकूण 5 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले. हा इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. किती वेळा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे? तर 5 वेळा. प्रकाश सिंग बांदल यांना त्यांचं राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीचं दखल घेऊन पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, प्रकाश सिंग बांदल यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय? तर पद्म विभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. कधी दिला गेला हा पुरस्कार त्यांना? 2015 या वर्षामध्ये दिला गेला आहे. एवढंच नाहीये, तर 11 डिसेंबर 2011 मध्ये अकाल तख्तने त्यांना पंतरत्न फखर ए कौम हा पदवी प्रदान केलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? धर्माचे रत्न, समाजाचा अभिमान असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा पदवी कुणी सन्मानित केलाय किंवा कुणी दिला गेलाय? तर अकाल तख्तने हा पदवी प्रकाश सिंग बांदल यांना दिला गेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रकाश सिंग बांदल यांच्याबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केलेला आहे. हा जो इन्फॉर्मेशन आहे मी PIB इंडिया आणि विकिपीडिया या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. यानंतर एक महत्त्वपूर्ण उपक्रम आपण समजून घेतोय, शासकीय उपक्रम आहे. एखादा शासकीय उपक्रम चर्चेत असेल तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तर स्वागत उपक्रम याबद्दल आपण कंप्लीट डिस्कस करणार आहे. स्वागत उपक्रमाला 20 वर्ष पूर्ण झालेले मित्रांनो. किती वर्ष? 20 वर्ष. तर या उपक्रमाला 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे येत्या 27 एप्रिलला म्हणजेच उद्या एक विशेष कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. आणि स्वागत उपक्रम कोणी सुरू केलाय? अर्थात 2003 मध्ये पंतप्रधान म्हणजे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पदावरती असताना नरेंद्र मोदी यांनीच 2003 मध्ये
गुजरात राज्यामध्ये स्वागत उपक्रम सुरू केलेला आहे। तर आपल्याला हे देखील माहिती असायला पाहिजे, स्वागत उपक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गुजरात राज्याशी संबंधित आहे। कधी सुरू झालाय? 2003 मध्ये। कुणी सुरू केलाय? गुजरातचे मुख्यमंत्री असताना सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलाय। तंत्रज्ञानाच्या वापरातून राज्यव्यापी तक्रार निवारण व्यवस्था म्हणजेच स्वागत। स्वागतचं फुल फॉर्म हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ह्याचा उद्देश काय? तर नागरिक आणि सरकार यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणं हा प्रमुख उद्देश आहे स्वागत उपक्रमाचा। या माध्यमातून लोकांचे जे काही दैनंदिन तक्रारी असतील त्या तक्रारी जलदरित्या, प्रभावीपणे आणि कालबद्ध प्रकारे सोडवण्यासाठी सरकार टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वागत उपक्रम राबवला जातो। त्या माध्यमातून जनतेचं तक्रारीचं निवारण केलं जातं। म्हणजे स्वागतचं वैशिष्ट्य काय? तर या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या ज्या काही समस्या असतील ते डायरेक्टली मुख्यमंत्र्यांना सांगून त्याचं शंकेचं निरसन देखील करता येतं। ठीक आहे। स्वागत उपक्रम दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी हा कार्यक्रम घेतला जातो। दर महिन्याच्या कोणत्या गुरुवारी? 4थ्या गुरुवारी। जसं देशाचे पंतप्रधान दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रम घेतात, त्या पद्धतीने स्वागत उपक्रम दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। रविवार मन की बात कार्यक्रमाशी संबंधित आहे आणि गुरुवार स्वागत उपक्रमाशी संबंधित आहे। कन्फ्यूज होऊ नका। ठीक आहे। तर लक्षात घ्या, म्हणजे दर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी ज्यावेळेस मुख्यमंत्री तक्रार निवारणासाठी थेट लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात किंवा संवाद साधतात। ठीक आहे। सार्वजनिक सेवेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुधारण्यासाठीचा एक प्रभावी उपक्रम म्हणून युनायटेड नेशनने सार्वजनिक सेवा पुरस्कार स्वागत उपक्रमाला दिला गेलाय। कधी दिला गेला आहे? 2010 मध्ये। म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्वागत उपक्रमाला युनायटेड नेशनचा सार्वजनिक सेवा पुरस्कार कोणत्या वर्षी दिला गेला आहे? तर तुम्ही सांगाल 2010 या वर्षामध्ये दिला गेला आहे। आणि स्वागत या ऑनलाईन कार्यक्रमाचे एकूण 4 घटक म्हणून ओळखले जातात। एक म्हणजे राज्य स्तरावरती राज्य स्वागत, जिल्हा स्तरावरती जिल्हा स्वागत, ठीक आहे, तालुका स्तरावरती तालुका स्वागत आणि ग्राम स्तरावरती ग्राम स्वागत। यानंतर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट म्हणून तिसरा महत्त्वपूर्ण न्यूज आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करतोय, तो म्हणजे केरळ राज्यामध्ये पहिला वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेला आहे। मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, केरळ राज्यामध्ये पहिले वंदे भारत एक्सप्रेस जो सुरू केला गेलाय कोणत्या 2 स्टेशन दरम्यान किंवा स्थानकादरम्यान सुरू करण्यात आलाय किंवा धावला जाणार आहे? तर तुम्ही लक्षात घ्याल, तिरुअनंतपुरम पासून ते कासारगोड या 2 स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस केरळ राज्यामध्ये पहिल्यांदा धावणार आहे। ठीक आहे। ह्याचा शुभारंभ कधी केला गेला आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 एप्रिल 2023 ला म्हणजे काल शुभारंभ केलेला आहे। ठीक आहे। ही जी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे केरळ राज्यामध्ये एकूण 11 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे। त्यामध्ये तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पल्लक्कड, पटानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड। आता तुम्ही म्हणाल की सर या 11 जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायची का? बिलकुल ठेवायची गरज नाही मित्रांनो, आणि लक्षात राहणार पण नाही आहे। ठीक आहे। फक्त माहिती असायला पाहिजे, इन्फॉर्मेशनचा पार्ट म्हणून मी या ठिकाणी डिस्कशन करत आहे, सांगत आहे। ठीक आहे। हा फक्त आपल्याला हे माहिती असायला पाहिजे, केरळ राज्यामध्ये पहिले वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू झाला? तर 25 एप्रिल हे तारीख लक्षात ठेवाल। कोणते 2 स्टेशन दरम्यान सुरू झालाय? तिरुअनंतपुरम ते कासारगोड हे देखील लक्षात ठेवाल। ठीक आहे। आत्ताच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये किती वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत? तर आत्ताच्या घडीला एकूण 15 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे। सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान सुरू करण्यात आला होता आणि कधी सुरू करण्यात आला होता? तर नवी दिल्ली पासून ते वाराणसी स्टेशन दरम्यान सर्वप्रथम वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आला होता। तो तारीख आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, 15 फेब्रुवारी 2019। आपल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, रिसेंटली 30 सप्टेंबर 2022 ला मुंबई सेंट्रल पासून गांधीनगर पर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आला होता। अशाच पद्धतीने जर विचार केला, 10 फेब्रुवारी 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सोलापूर या 2 स्थानकादरम्यान सुरू करण्यात आला होता। तो अंतर आहे 452 किलोमीटर। आणि त्याच तारखेला म्हणजे 10 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून शिर्डीपर्यंत या 2 स्थानकादरम्यान म्हणजे जो की अंतर आहे 339 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आला होता। आणि रिसेंटली जर विचार केला तर म्हणजे 25 एप्रिलला
तिरुअनंतपुरम ते कासारगोड या 2 तारखा दरम्यान सुरू करण्यात आलं. त्याआधी 12 एप्रिल 2023ला दिल्ली ते अजमेर या 2 रेल्वे तारखा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेले आहे आणि आतापर्यंत एकूण 15 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आलेत 15 ठिकाणी. वंदे भारत एक्सप्रेस काय मित्रांनो, तर भारतीय रेल्वेची एक अर्ध दूरगती रेल्वे सेवा म्हणून ओळखली जाते. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वे आहे. ही जी रेल्वे आहे चेन्नईमधील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चर करण्यात आलाय, उत्पादित करण्यात आलाय. म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, संपूर्ण भारतीय बनावटीची रेल्वे गाडी आहे, चेन्नईमधील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे. आणि वंदे भारत एक्सप्रेसला ट्रेन 18 म्हणून देखील ओळखलं जातं मित्रांनो, कारण 18 महिन्याच्या कालावधीमध्ये हा ट्रेन तयार करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम 15 फेब्रुवारी 2019ला पहिली वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी या 2 शहरांदरम्यान धावलेले, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वंदे भारत एक्सप्रेसची कमाल वेग मॅक्झिमम स्पीड किती आहे, एका तासाला 130 किलोमीटर. आणि ज्यावेळेस टेस्टिंग करण्यात आला होता, टेस्टिंगचं स्पीड आहे 180 किलोमीटर प्रति तास. 2023 सालापर्यंत एकूण 75 गाड्या चालवण्याचा भारतीय रेल्वेचा विचार आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वंदे भारत एक्सप्रेस जो आहे ह्याची चालक कंपनी म्हणून कोणाला ओळखली जाते, IRCTC ह्याची चालक कंपनी म्हणून ओळखली जाते. यानंतर आजच्या सेशनमधला एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपण कव्हर करतोय, तो म्हणजे कोप इंडिया सराव. युद्ध सराववरती एक्सरसाइजवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात मित्रांनो. तर कोप इंडिया युद्ध सराव जो आहे तो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स पैकी कोणाशी संबंधित आहे, तर तुम्ही लक्षात घ्याल हे एअरफोर्सशी संबंधित आहे. म्हणजे कोप इंडिया सराव जो आहे तर तो कशाशी संबंधित आहे, तर एअरफोर्सशी संबंधित आहे. ठीक आहे, एअरफोर्स. तर आता कोणत्या 2 देशांदरम्यान हा युद्ध सराव आयोजित केला जातो, तर भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान हा युद्ध सराव आयोजित केला जातो. तर आता रिसेंटली जो आयोजित केला गेला होता त्याची आवृत्ती कितीवी होती, तर 6वी आवृत्ती होती, हे देखील तुम्ही लक्षात घ्याल. आणि या 6व्या आवृत्तीमध्ये जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्सचे कर्मचारी या युद्ध सरावामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम केले होते, सहभागी झाले होते. हे पण इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर 5वा इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करतोय. बाजार समितीमध्ये राजकारण नावाचे एक आर्टिकल आहे. आता बाजार समितीमध्ये संचालक पदासाठी राजकारण चालतो मित्रांनो. ठीक आहे, तर आता संचालक पदासाठी राजकारण का चालतो, कसा चालतो, हे आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारत नाहीत. हां, बाजार समितीशी निगडीत काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन या इन्फॉर्मेशनमधून, या आर्टिकलमधून आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मिळणार आहे. तो इन्फॉर्मेशन मात्र आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर आता लक्षात घ्या, सर्वप्रथम बाजार समितीचा हेतू काय आहे, का बाजार समिती सुरू करण्यात आलाय, तर अन्नधान्य, भाजीपाला यांचं खरेदी विक्री करून ते बाजारपेठेमध्ये उपलब्ध व्हावं आणि जो काही शेतकऱ्यांचा शेतीमाल आहे त्या शेतीमालाला योग्य रास्त भाव मिळावा, हा हेतू ठेवून बाजार समिती सुरू करण्यात आलाय. म्हणजे बाजार समितीचा हेतू आपण डिस्कस केला. बाजार समितीची जी सुरुवात कशी झाली, त्याचा प्रवास कसा आहे ते आपण समजून घेऊया. तर बघा, एक कमिशन नेमलं गेलं होतं, एक कमिटी नेमलं गेलं होतं, एक अभ्यासगट नेमला गेला होता. त्या अभ्यासगटाचं नाव आहे रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर. या अभ्यासगटाने 1886 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी, हा तारीख बघा 1886, लक्षात कसा ठेवाल तुम्ही, बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो आहे त्याची स्थापना कधी करण्यात आला होता, 1885ला. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेनंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे 1886ला रॉयल कमिशन ऑन ॲग्रिकल्चर या अभ्यास गटाने एक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार भारतामधला पहिला बाजार समिती स्थापन केला गेला 1886 मध्ये. कुठं, कारंजा लाड या ठिकाणी. कोणत्या जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातला पहिला बाजार समिती कुठं स्थापन करण्यात आलाय, वाशिम जिल्ह्यामधील कारंजा लाड या ठिकाणी. मुंबई कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन कायदा केला गेला 1939 मध्ये. हा कायदा का केला गेला, तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी. मग शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काय काय केलं गेलं, म्हणजे गरज का निर्माण झाली, एक म्हणजे व्यापाऱ्याकडून जी काही फसवणूक होत होती शेतकऱ्यांची ते थांबवण्यासाठी, 2 म्हणजे शेतीमाल विपणन व्यवस्थेमधील जी अनिष्ट प्रथा होत्या ते मोडून काढण्यासाठी ह्याची गरज निर्माण झाली. आणि शेतकऱ्यांचा जो काही माल आहे तो माल विकण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने, तत्कालीन सरकारने राज्य सरकारला
कृषी उत्पन्नाच्या खरेदी विक्री करण्यासाठी कायदा तयार करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या सूचना अंतर्गत सर्वप्रथम 1939 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन कायदा केला गेला। कधी केला गेला? 1939 मध्ये। या कायद्यामध्ये पुढे जाऊन काही बदल केले गेले आणि महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विपणन अधिनियम 1963 आपल्या राज्यामध्ये केला गेला। त्यानंतर याच आर्टिकलमध्ये बाजार समितीची विभागणी कशी असते, त्याची रचना कशी असते त्याबद्दल काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सांगितले। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये काही मुख्य बाजार समिती आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य बाजार समिती किती आहेत? तर 300 मुख्य बाजार समिती आहेत आणि त्याच्या काही उपबाजार समिती असतात। ती आकडा किती आहे? तर म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मुख्य 300 आहेत आणि एकूण उपबाजार समिती किती आहेत? तर ती संख्या आहे 709। आता विभागानुसार म्हणजे विभाग वाईज जर समजून घ्यायचं झालं तर कोकण विभागामध्ये 20 मुख्य आणि 34 उप बाजार समिती आपल्याला पाहायला मिळतात। नाशिक विभागात जर विचार केला तर 51 मुख्य आणि 94 उप बाजार समिती पाहायला मिळतात। पुण्याचा विचार जर केला तर 44 मुख्य 122 उपबाजार पाहायला मिळतात। औरंगाबाद जर विचार केला तर 35 मुख्य 72 उपबाजार आपल्याला पाहायला मिळतात। लातूर जर विचार केला तर 49 मुख्य 91 उपबाजार पाहायला मिळतात। अमरावती जर विचार केला तर 55 मुख्य 101 उपबाजार पाहायला मिळतात। नागपूरचा विचार केला तर 46 मुख्य 77 उपबाजार आपल्याला पाहायला मिळतात। आणि ही जी काही बाजार समिती असतात त्या बाजार समितीचं अ ब क ड या 4 गटामध्ये त्याचं विभाजन केलं जातो। अ वर्गमध्ये बाजार समिती जर विचार केला तर त्यांची संख्या आहे 120। ब वर्ग बाजार समितीची संख्या विचार केला तर राज्यातील ती संख्या आहे 94। क वर्ग बाजार समिती संख्या जर विचार केला तर 49। ड वर्ग बाजार समिती संख्या जर विचार केला तर 57 आपल्याला पाहायला मिळतो। अ वर्ग मध्ये कोणत्या बाजार समितीचा समावेश होतो? तर अ वर्ग मध्ये ज्या बाजार समितीचं 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांचा समावेश होतो। ब वर्ग मध्ये 50 लाख ते 1 कोटीपर्यंत उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीचा समावेश होतो। क वर्ग मध्ये 25 लाख ते 50 लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीचा समावेश होतो आणि ड वर्ग मध्ये 25 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीचा यामध्ये समावेश होतो। अशा पद्धतीने आपण बाजार समितीशी संबंधित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केला। आता तुम्ही म्हणाल की सर, हा जो इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी डिस्कशन केलाय तर कुठल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे? हा कंप्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला येणाऱ्या सर्वच एमपीएससी आणि एमपीएससी अंतर्गत देण्यात आलेल्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेच। चालू घडामोडीचा पार्ट म्हणून यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवेची मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 4 भारतीय अर्थव्यवस्था या घटकांतर्गत जो कृषी अर्थशास्त्र आहे त्याच्याशी निगडीत हा एक महत्त्वपूर्ण आर्टिकल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे। म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 4 साठी हा न्यूज खूप महत्त्वपूर्ण आहे, सर्वांनी लक्षात घ्या। अशा पद्धतीने मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये चालू घडामोडीचा एक महत्त्वपूर्ण डिस्कशनचा पार्ट म्हणून 5 इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस केलाय। तुम्ही जर नवीन असाल तर अभ्यासरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा। लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला सर्वांनी लाईक करा आणि सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत हा लेक्चर शेअर करा। भेटूया नवनवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये। थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन। हॅव अ ग्रेट डे। जय हिंद ऑल ऑफ यू। थांबतो या ठिकाणी।